नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे दीपास लाईफ। तर रांगोळी बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आहे आमच्या बाळाची बाराती म्हणजेच बारशाचा कार्यक्रम। तर ही छान अशी रांगोळी मी काढत आहे आणि जागा थोडी खडबडी असल्यामुळे ती थोडीशी दिसायला अशी व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल, पण तरी छान आहे। येणाऱ्या जाणाऱ्यांना आवडली अशी छान ही नामकरण सोहळ्याची रांगोळी मी तर काढली आहे। तर आमच्या बाळाची बाराती थोडी लेट झाली कारण आमच्या बाळाला इन्फेक्शन झालं होतं। तर तुम्हाला मी एवढं सांगू इच्छिते की जर बाळ जन्माला आल्यानंतर आईशिवाय बाळाला कोणीही हात लावू नका, कारण की आपण प्रवास करून येतो, आपले हात कुठे कुठे लागतात। त्यामुळे आणि आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपण बाळाला घेतो, पण त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होते। तर शक्यतो कोणीही बाळाला हात लावू नका, जेणेकरून बाळाला इन्फेक्शन होणार नाही। तर चला, ही रांगोळी आपली तयार आहे। तर इथं घरामध्ये बारातीच्या पूजेसाठी साहित्य काढलं जात आहे आणि बघा तुम्ही तिथं कणिक पण मळली जात आहे, जेणेकरून त्या मळलेल्या पिठाचे 12 दिवे आणि तुम्ही इथं समोर ताटामध्ये बघू शकता की 12 दगड घेतले आहे हे पूजेसाठी। ते तुम्हाला मी समोर दाखवते की कशी पूजा मांडतात ते। तर हे एवढं साहित्य आहे जे बारातीसाठी लागणार आहे। तर प्रत्येक गावची पद्धत ही वेगळी असते। ही आमच्या गावची पद्धत आहे। तुमच्या गावाची कशी पद्धत आहे, कोणत्या पद्धतीने बारसा साजरा करतात, कशी पूजा मांडतात, तुम्ही नक्की मला कळवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आमच्या गावाची पद्धत कशी आहे ती। तर तुम्ही इथे बघू शकता मळलेल्या कणिकचे दिवे बनवून लावले। आमच्याकडे बारातीसाठी हे 12 दिवे आणि 12 दगडी लागतात, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दिसणारच आहे। बारातीच्या पूजेची तयारी तर झाली आहे आणि तुम्ही इथं समोर बघू शकता की जी बाळंतीण बाई असते, ज्या खाटीवर झोपते, बारातीच्या दिवशी तिला लाथ मारून ती खाट इथं उभी केली जाते, जेणेकरून ती 12व्या दिवशी तिच्यावरच्या गोधड्या वगैरे धुवून स्वच्छ केल्या जातात, जेणेकरून ती परत टाकता येईल। आणि इथं बाळाला आणि बाळाच्या आईला आखणे करणे चालू आहे। इथं 5 सवासीण किंवा 7 किंवा असे 9 असे सवासीण इथं बाळाला आणि बाळाच्या आईला आखणे करतात।
बाळाच्या आईचे आणि बाळाचे आखणे करून झाले आणि इथं नंतर बाळाच्या आईची ओटी भरतात. तर ओटी भरण्याचा कार्यक्रम हा माझ्याकडे दिला होता आणि त्यामध्ये माझी संस्कृती मला येऊन बोलली की मम्मा मला पण मावशीची ओटी भरायची आहे. पण तिला सगळं सांगत होते की हे तू नाही करू शकत, पण तिला हे कळत नव्हतं. तरी जर मध्ये मध्ये तसं हे चालू होतं. तर चला, हा कार्यक्रम तर इथं संपला आहे आणि पुढे आता तुम्हाला दाखवते मी की बारादेवीची पूजा कशी मांडतात ते. तर इथे बारादेवीची पूजा मांडायला सुरुवात झाली आहे. 12 दिवे, 12 दगडी आणि पूर्ण पूजा इथं मांडणार आहे. तर ही आमच्या गावाकडची पद्धत आहे. तर तुमच्या गावी कशी पद्धत आहे तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. बाहेर पूजा मांडणे चालू आहे. तोपर्यंत बाळाच्या आईला डोक्यावर तांब्या, गळ्यामध्ये विडा आणि हातात बाळाला घेऊन बाहेर जायचं आहे. आणि हे आहे माझं माहेरातलं घर आणि हे बघा आमचे छत्रपती शिवाजी महाराज. तर आता बाळ आणि बाळाची आई जाणार पूजा करण्यासाठी. तर इथं पूजा पूर्ण मांडून झाली आहे. आता बाळाच्या आईला इथं पूजा करायची आहे. तर तेही मी तुम्हाला दाखवते. पूजा करून झाल्यानंतर भरलेला तांब्या डोक्यावर घेऊन परत आतमध्ये जायचं आणि आता इथं नामकरण सोहळा पार पडेल. तर आता बाळाचे नाव ठेवायचे आहे. तर त्यासाठी आम्ही पाळणाही आणला आहे. पण माझी आई बोलली की नाही, आपल्याकडे जी परंपरा आहे तीच राहू द्या. आपल्याकडे बाळाचं नाव ही दोरीने बांधलेल्या झोक्यातच ठेवायचं आहे.
तर त्यासाठी दोरीने बांधला झोकाच केला. तर बघा इथं आपला पराठा पाटाचा जो पराठा राहतो ते आधी पाण्यामध्ये टाकतात. आणि का वेगळी जा आले ते पाहुणे शंभरची द्यायचं त्याला खूप वाटली होते अरे वैना बाई वा म्हणून बाहेर नाही सर्व बारीक चिरी बारीक चिरी ते कॅप काढून टाका आई कॅप काढून टोपी काढून टाका काढून टाका बोलली नाही अनुसयने वाजवली नाही कृष्ण जन्मला यमुना तळी बाळाचा जोरे जो कृष्ण जन्मला यमुना. तर इथं बारातीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि आमची संस्कृती आणि काही किलबिल मंडळी लहान लहान मुलं इथं पाळण्याखालच्या घुगऱ्या खात आहेत. हा बघा हा आम्ही असा पाळणा सजवला होता पण माझी आई नाही बोलली त्यामुळे आम्ही या दोरीच्या झोक्यातच बाळाचं नाव ठेवलं आहे. तर तरीसुद्धा आम्ही इथं छोटासा कार्यक्रम होईना पण पाळण्यामध्ये केला आहे. तर आम्ही आमच्या बाळाचं नाव ठेवलं आहे यशस्वी. यशस्वी हे नाव तिच्या मम्मी आणि पप्पाच्या नावावरून ठेवलं आहे. आणि तुम्हाला यशस्वी नाव कसं वाटलं नक्की सांगा. तर इथं संस्कृती बसले बाळासोबत खेळत. तोपर्यंत मी तुम्हाला बाळाचे दागिने दाखवते. तर हे आमच्या बाळाचे दागिने आले. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.